ठीक आहे, चला बघा. काल काय झालं आपलं? नाणे झालं. काय झालंय? नाणे. टॉपिक काय झालं होतं आपला? प्रकरण 5 चालू होतं आणि टॉपिक चालू होता संभाव्यता. ओके, हा टॉपिक चालू होता आणि याच्यामध्ये मी काय काय सांगितलं तुम्हाला? नाणे. ओके, त्याच्यात नका बघू, इकडे बघा. ओके, नाणे, फासा. काल आपण नाणे घेतला, बरोबर आहे? काल काय घेतला आपण? नाणे. नाणे म्हणजे काय रे? कॉइन. हे थोडं काल झालेलं आहे म्हणून थोडस स्पीड मध्ये घेऊ आपण. ओके, चला मला सांगा, एक नाण्याला किती बाजू आहेत? दोन. कोणकोणत्या? एक आहे हेड आणि एक आहे टेल. ओके, अशा दोन बाजू आहेत. म्हणजे जर आपण एक कॉइन फेकला, काय फेकला? एक कॉइन फेकला तर काय येणार रे? संभाव्यता किती येणार आहे? 2. म्हणजे एन ऑफ एस किती येणार आहे? 2. त्याच ठिकाणी जर बघा, आता एक कॉइन आहे. कॉइन किती आहे? एक. त्याला बाजू किती आहेत? 2. किती बाजू आहेत? 2. आणि तो किती वेळा फेकला? किती वेळा फेकला? काय करायचं? फक्त त्याच्या डोक्यावर तेवढे लिहायचे. त्याच्या डोक्यावर तेवढे लिहायचे. जसं की एक वेळा फेकला तर डोक्यावर 1 म्हणजे 2चा 1 घातांक. 2 वेळा फेकला तर 2 येतील त्याच्या डोक्यावर. त्याच ठिकाणी जर 2च्या डोक्यावर 3 लिहिले तर 3 वेळा फेकला असं समजा. मग क्लिअर आहे, 2चा घातांक 2च. ओके, म्हणजे नमुना आपला नंबर ऑफ सॅम्पल किती भेटेल? 2. त्याच ठिकाणी जर 2चा वर्ग असेल तर 2 गुणिले 2 म्हणजे 4 भेटणार आहे आपल्याला. किती भेटणार आहे? नंबर ऑफ स्पेस 4 भेटणार आहे. त्याच ठिकाणी 2चा घन असेल तर 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे किती? 8 भेटणार आहे. ओके, हे काल झालेलं आहे म्हणून आपण पुढे वळू. चला आज बघू आपण फासा. ओके, काय असते फासा? बघा, फासा याला आपण माहिती आहे काय म्हणतो? लुडो गेम खेळले कधी? लुडो किंवा डाय म्हणतात त्याला. काय म्हणतात? डाय. ओके, फासा जो खेळतो आपण. ओके, ज्याला किती असतात? मग मला सांग, एक फासा फेकला तर काय पडणार आहे जास्तीत जास्त? 1 पडणार, 2 पडणार, 3 पडणार, 4 पडणार, 5 पडणार, 6 पडणार, 7 का नाही पडत? 7 का नाही पडत? का? कारण याच्यावरती बाजूच किती आहेत? 6च आहेत. ओके, म्हणून किती पडतील रे? 6 पडतील. ओके, जसे की इथं 1 आहे, इथं 2 आहेत, इथं 3 आहेत. या समोरच्या भागावर किती आहेत? समजा 5 आहेत. ओके, आता एक बाजू राहिली बघा, 1 2. आता याच्या खाली म्हणजे हे खालची बाजू किती असतील रे? 4. आणि आता एक बाजू राहिली ते असेल मागे, मागची म्हणजे किती? 6. म्हणजे बघा आता क्लिअर आहे. नेमकं आपल्याला विचार लागायचा ते की बघा, एक फासा फेकला असता म्हणजे जर का आपण एक फासा फेकला, किती? एक फासा फेकला तर काय शक्यता येणार आहे? म्हणजे काय येऊ शकते बघा. आणि जे आपण शक्यता लिहितो त्याला काय म्हणतात रे? काय सांगितलंय मी? नमुना अवकाश. म्हणजेच काय रे? कशाने इंडिकेट करतात? यस ने. कशाने इंडिकेट करतात? यस ने. म्हणजे सॅम्पल काय येणार आहे? चला अगोदरच झालंय आपलं. लुडो फेकला काय? 1 2 3 4 5 6, बस 7 8 येणार नाही. म्हणजे 1 येऊ शकते, 2 येऊ शकते, 3 येऊ शकते, 4 येऊ शकते, 5 पडू शकतात, 6 पडू शकतात. म्हणजे जर तुम्ही एक फासा फेकला असा तर काय काय पडू शकते? 1 2 3 4 5 आणि 6. दुसरं काही पडणार नाही. मग याचा नंबर ऑफ बेस किती झाला रे? टोटल किती येते? 6. क्लिअर? सोपी एकदम. आता ठीक आहे, पण जर का 2 फासे फेकले, तुम्हाला फक्त 1 आणि 2च फासे आहेत. ओके, बाकी मग सरळ सेवा, पोलीस भरती, एमपीएससी त्यांना 3 4 5 6 फासे आहेत, जे की खूप अति होतात माहितीये का? जस्ट इमॅजिन करा. आता मी काय सांगितलं? किती पडतात रे? 6 पडतात. म्हणजे 6 पडतात. काय? एक फासा फेकला म्हणजे बघा, एक फासा फेकला तर 6च्या डोक्यावर किती? 1. किती वेळा फेकला? मी बरं सांगितलं, किती वेळा फेकला डोक्यावर लिहा. म्हणजे किती येणार संभाव्यता? 6. शक्यता घेणार 6. पण 2 फासे फेकले तर 12. काही पण का? 6चा वर्ग 36. समजलं? मग 6चा घन म्हणजे जर एक फासा किंवा 3 फासे एका वेळेला फेकला किंवा एक फासा 3 वेळा फेकला
तर 6 गुणिले 6 ओके, 6 6 36. 36 गुणिले 6 बघा, 6 6 36, 36 6 आजचे आले 3, सायंत्रिक 18 आणि 3 21 216. ओके, पण 10वी वाल्यांसाठी फक्त एवढंच आहे. ओके, सो काळजी करू नका. चला स्क्रीनशॉट घ्या. चला पुढे बघू. आता किती फासे फेकले तर 2 फासे फेकले तर. ओके, आता इमॅजिन करायचं प्रॉपर. 2 फासे फेकले असता नमुना अवकाश काय? नमुना अवकाश काय येईल? आता करा इमॅजिन. 2 आहे तुमच्याकडे फासे. बघा, नमुना अवकाश. चला, आता मी याच्या अगोदर सांगितलं तुम्हाला नमुना अवकाश कितीपर्यंत येणार आहे? 6च्या डोक्यावर 6च्या डोक्यावर म्हणजे नंबर ऑफ इयर्स किती येणार? 6च्या डोक्यावर 2 म्हणजेच काय रे? 36. ओके, हे असं लिहायची गरज नाही, फक्त 6 6 36. ओके ओके, नंबर ऑफ सॅम्पल किती येणार आहे? 36. पण काय, आता जस्ट इमॅजिन करा, एक या हाती लुडो आहे, एक या हाती लुडो आहे. ओके, दोन्ही फेकले. काय संभाव्यता रे? याच्यावर एक पडला, याच्यावर एक पडला, याच्यावर एक पडला आणि याच्यावरही एक पडला, असं लिहायचं. आता परत फेकला, याच्यावर एक पडला पण याच्यावर 2 पडले. समजलं? याच्यावर एक पडला आणि याच्यावर 2 पडला. परत फेकले, याच्यावर परत एकच पडला पण याच्यावर 3 पडला. आहे ना, वेगळी आहे ना कंडिशन. ओके, परत फेकला, याच्यावर एक पडला, याच्यावर 4 पडला. ओके, म्हणजे रिदम सुरू होते डायरेक्ट. 4 पाहिजे. ओके, 4 पडले, याच्यावर 1 त्याच्यावर 5, याच्यावर 1 त्याच्यावर 6. ओके, क्लिअर? आता जो पहिला फासा होता आपला त्याच्यावर किती पडतील? 2, आणि बाकीच्या याच्यावर 1 पडेल. इकडे 2 2 2 3 2 4 2 5 2 6. इथं 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. नंतर 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6. आता 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6. आता 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. आता बघा, असे 6 असे 6 6 6 36. नमुना अवकाश किती? सॉरी, नंबर सॅम्पल किती आपला? 36. समजलं? क्लिअर? चला, हे झाले 2 फासे फेकले तर काय संभाव्यता येणार? तर किती संभाव्यता आहे? 36. आणि जर एक फासा फेकला तर 6. ओके, क्लिअर? चला, नंतर रेकॉर्डेड बघा आणि लिहून घ्या. ओके, घेतला? हा, चला, फासा झालाय. आता महत्वाचं आहे, चला, फासा कंप्लीट झाला. हातात आपण आणखी एक कंप्लीट करू, ते म्हणजे पत्ता. काय? पत्ता. बघा, आता आपल्याला रेड पेन पाहिजे होता. ठीक आहे, चालू द्या. ओके, यालाच काय म्हणतात रे? कॅट. हा, हे बरं माहिती आहे. ओके, काय? कॅट. मग याच्यामध्ये टोटल पत्ते किती असतात रे? टोटल पत्ते किती असतात? टोटल जोकर सोडून 52. किती असतात? 52. किती असतात? 52. ह्याच्यामध्ये 2 ग्रुप पडतात. किती ग्रुप पडतात? 2 ग्रुप. हा, व्हेरी गुड. आता आपल्याकडे लाल पेन नाहीये. चला, लाल कलरची किती? 26 लाल. ओके, आणि काळे किती? झालं, सोपी आहे. ओके, एकूण पत्ता 52. 26 लाल, 26 काळे. ओके, आता लाल मध्ये 13 13चे 2 गट, काळ्यामध्ये 13 13चे 2 गट. चला, आता मला सांगा, लाल मध्ये
हा काय रे बदाम. बदाम किती 13. बदामचं साईन हे असं काहीतरी असं हृदयासारखं. ओके हार्ट शेप. ओके असे असतात. नंतर 13 काय असतात चौकट. किती असतात 13 असतात आणि चौकटचं साईन अशातून असते. ओके क्लिअर. पुढे काळे बघा. हा आता किलवर काय असतात किलवर किती असतात 13. ओके किलवरचं साईन काय आहे रे हे बघा. ओके बरोबर आहे. किलवर. हे काय किलवर. ओके आता काय पाहिजे इस्पिक. काय इस्पिक. इस्पिक. इस्पिक पण किती असतात 13. आता याचं कसं असं साईन माहिती आहे का असं असं पान असते अशातून पान असते. ओके हे झाले 13 13 13 13. बघा 26 एकूण पत्ता 52. 26 लाल 26 काळे. लाल मध्ये 13 बदाम 13 चौकट. लाल मध्ये 13 बदाम 13 चौकट. ओके हार्ट आणि डायमंड इंग्लिश मध्ये हार्ट आणि डायमंड. ओके 26 काळे 13 किलवर 13 इस्पिक. म्हणजे याचा अर्थ की याच्यामध्ये एकूण प्रत्येक याच्यामध्ये 13 13 पत्ते आहेत. मग 13 पत्ते नेमके आहेत कोणते 13 पत्ते नेमके आहेत कोणते ते महत्वाचं आहे. बघा आता इथं चला इथं बसू आपण त्याला. बघा सगळ्यात पहिला आपण घेऊ बदाम. काय घेऊ बदाम. बघा रे बदाम. बदाम बघा रे सगळ्यात पहिले काय असते रे एक नसते एक्का असते. एक असते का नाही एक्का असते. नंतर असतात 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हे झाले सिरियल नंबर. ओके 2 पासून तर 10 पर्यंत. ओके नंतर माहिती आहे काय असते नंतर असते गुलाम ज्याला जॅकल म्हणतो आपण. नंतर असते क्वीन म्हणजेच राणी आणि नंतर असते किंग म्हणजेच काय रे बादशाह. समजलं. असे बदाम मध्ये किती आहेत टोटल 13 पत्ते आहेत ज्याच्यामध्ये याला नंबर कार्ड म्हणतात 2 पासून 10 पर्यंत. ओके जे क्यू के म्हणजे गुलाम राणी राजा याला म्हणतात फेस कार्ड म्हणजे चित्रयुक्त पत्ते कारण त्याच्यावर चित्रण काढलेलं असते त्यांचं. ओके चला आता चौकट बघा. चौकट किती टोटल 13. सेम काय सेम हेच रिदम राहणार आहे. याला आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतात एक्का दुर्री तिरी चौरी पंजा छक्का सत्ता अठ्ठा नैल दैल असेच बोलतात. ओके तर इथं काय रे नंतर जॅकल क्वीन आणि किंग गुलाम राणी राजा. ओके चला नेक्स्ट. नेक्स्ट काय रे किलवर किलवर किती आहेत कोणकोणते रे तेच दुर्री. नंतर जोकर नाही जॅकल म्हणजे तुम्ही गुलाम म्हणा. गुलाम राणी राजा. गुलाम राणी राजा आणि लास्ट आहे इस्पिक. याच्यात सेम एका दुरी तिरी छक्का सत्ता अठ्ठा नैल दैल गुलाम राणी आणि राजा. ओके इट्स कॉल. हे झाले तुमचे टोटल 52 पत्ते 13 13 13 13. ओके क्लिअर आहे. आता काही कन्फ्युजन आहे का याच्यामध्ये नाही आहे ना. चला मग घ्या स्क्रीनशॉट काढा. तुम्ही नका काढू तुम्ही नंतर काढा. ओके ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी काय आहे बघा. हे जे आहेत ना याला म्हणतात चित्रयुक्त पत्ते. ठीक आहे याला काय म्हणतात चित्रयुक्त पत्ते. काय म्हणतात
चित्रयुक्त पत्ते. या साईडचं इकडे बघ, या साईडचं दिसतं का कॅमेरामध्ये? मग चित्रयुक्त पत्ते टोटल किती आहेत बघा? 3 3 6 3 9 3 12. चित्रयुक्त पत्ते किती आहेत? 12. जर तुम्ही ओरिजिनल कार्ड बघितले ना तर त्याच्यामध्ये जो एक्का आहे एक, आय थिंक हा, याच्यामध्ये पण चित्र काढलेलं आहे, पण फेस कार्ड आपलं चित्र. आता कारण मराठीमध्ये कसं आहे, चित्रयुक्त पत्ते म्हणतात, इंग्लिशमध्ये डायरेक्ट फेस कार्ड म्हणतात, म्हणजे ज्याच्यामध्ये चेहरा आहे. मग चेहरा याच्यामध्येच आहे, गुलाम राणी राजावरतीच आहे गुलाम. ओके, तेवढं ध्यानात ठेवा की जो हा एक्का आहे हा चित्रयुक्त पत्ता नाहीये. जरी त्याच्यावर चित्र असेल तरी तो चित्रयुक्त पत्ता नाही. टोटल चित्रयुक्त पत्ते किती आहेत? 12 आहेत फक्त. ओके, किती आहेत? 12 आहेत. चला, काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? क्लिअर झालं सगळं नक्की? चला, 3. ओके, 3 टॉपिक बघितले, संभाव्यता प्रकरणाचे 3 टॉपिक बघितले. आता आपण बघणार आहे समिती. काय बघणार आहे? समिती. तर बघा, आता समितीमध्ये काय असतं रे? प्रश्न दिलेला असते 3 पुरुष व 2 स्त्रिया यांची समिती तयार करा. 3 पुरुष व 2 स्त्रियांची समिती तयार करा, किंवा 3 मुलं व 2 मुली यांची समिती तयार करा, किंवा 2 स्त्रिया 3 पुरुष यांची समिती तयार करा. समजलं का? असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मग आपलं काय करायचंय? सगळ्यात पहिले तर 3 पुरुष आहेत. मला सांगा, पुरुष म्हणजे काय रे? व्हॉट इज द मिनिंग ऑफ पुरुष? मॅन. ओके, मग याचा यम. काय याचा? यम. मग नाव काय त्याचं बघा, M1, M2 आणि M3. हे झाले 3 पुरुष. आणि वुमन आणि म्हणजे स्त्रिया. म्हणजेच काय रे? स्त्रिया किती पाहिजे? 2. म्हणजेच काय रे? वुमन. ओके, मग 2 आहेत ना, मग W1 आणि W2. क्लिअर? आता यांची अशी भेट करून द्यायची की प्रत्येक जण प्रत्येकाला भेटला पाहिजेत. म्हणजे जसं की हा M1 या सर्वांना भेटला पाहिजे, M2 या सर्वांना भेटला पाहिजे, M3 या सर्वांना भेटला पाहिजे, W1 सर्वांना भेटला पाहिजे, W2 सर्वांना भेटला पाहिजे. क्लिअर? मग चला सुरुवात करू. सगळ्यात पहिला आपण एक काम करू, माझ्या पद्धतीने घेऊ. ओके, सगळ्यात पहिला आपण काय करू? पुरुषांची भेट करून देऊ, स्त्रियांची भेट करून देऊ, नंतर पुरुष आणि स्त्रियांची भेट करून देऊ. क्लिअर? चला मग. अच्छा, इथपर्यंत आहे ना आपला जरा? ठीक आहे, चला बघा आता. मग नमुना अवकाश काय येणार आहे आपला? नमुना अवकाश. चला आता नमुना अवकाश बघा. सगळ्यात पहिले मी काय म्हटलं? माणसांची भेट करून देऊ आपण. म्हणजे पहिला माणूस कोणाला भेटेल रे? या दुसऱ्या माणसाला. क्लिअर? मग लिहायचं कसं? M1 M2. ओके, आता हा जो पहिला व्यक्ती आहे हा कोणाला भेटेल? तिसऱ्या व्यक्तीला. कोणाला? तिसऱ्या व्यक्तीला. म्हणजे M1 M3. आता हा जो दुसरा व्यक्ती आहे हा इथं पहिल्याला भेटेल का? नाही. का नाही भेटणार? कारण इथं ऑलरेडी भेटलाय. ओके, मग हा कोणाला भेटेल? याला भेटेल. म्हणजे M2 M3. झाली भेट सर्वांची. ओके, कोण नाही राहिलंय. आता स्त्रियांची 2 स्त्रिया आहेत म्हणून डायरेक्ट काय येणार आहे? इथे घेऊ आपण W1 आणि W2. चला, हे झाली यांची भेट. आता पुरुष कोणाला भेटतील? महिलांना भेटतील. तर काय करायचं बघा, एकदम साधं सिंपल आहे. सेम, पहिला व्यक्ती पहिल्या स्त्रीला भेटेल आणि पहिला व्यक्ती दुसऱ्या स्त्रीला भेटेल, म्हणजे यांची भेट होऊन जाणार. म्हणजे काय रे? M1 आणि W1. M1 आणि W2. व्हेरी गुड. M1 W1 M1 W2. ओके, क्लिअर? आता हा दुसरा व्यक्ती परत M1 ला भेटेल आणि M2 ला भेटेल, म्हणजे दुसरा पुरुष. म्हणजेच M2 हा पहिल्या स्त्रीला भेटेल, दुसरा पुरुष हा दुसऱ्या स्त्रीला भेटेल. आता हा जो तिसरा पुरुष आहे हा भेटेल पहिल्या स्त्रीला आणि तिसरा पुरुष भेटेल दुसऱ्या स्त्रीला. म्हणजेच काय रे? M3 W1 M3 W2. इट्स कम्प्लीट. ओके, झालं. मग आता काउंट करा किती आहेत तर बघा.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे आपला नंबर ऑफ स्पेस किंवा सॅम्पल किती आहे रे? किती? 10 आहे. ओके, 14 नाही, किती आहे? 10. म्हणजे हे ग्रुप बनलेत ना बघ. हा एक ग्रुप. अच्छा, एक काम करा, पहिले स्क्रीनशॉट काढून घ्या. चला काढा. काढला? हा, चला बघा. मग बघा, हा एक ग्रुप, हा एक ग्रुप, हा एक ग्रुप, हा एक ग्रुप, हे एक समिती म्हणा. ओके, हे एक समिती, हे एक समिती, हे एक समिती, हे एक समिती आणि हे एक समिती. किती झाल्या? 2 4 6 8 10. ओके, याला म्हणतात समिती बनवणं. मग आता याच्यामध्ये काही चेंजेस करू. ओके, बोर्डवाले याच्यामध्ये काही चेंजेस करू. आपण आपल्या मनाला लिहायचं. इथे जर मुलं आले, काय आले? मुले. काय आले? मुले. तर काय असेल रे? बॉईज. ओके, इकडे बघ, काय येणार रे? बॉईज. इकडे जर मुली असल्या तर गर्ल्स येणार आहे. झालं, एवढंच आहे. ओके, ठीक आहे, बघू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.